नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राखी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहे वाटाणा पराठा. तर इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. वाटाणा पण उकडून घेतलेला आहे. इथं हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. इथं तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल तापलं की आपलं थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलेलं आहे ना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, त्याची पण पेस्ट टाकून घ्यायची आणि चांगलं परतून घ्यायचं ते पेस्ट. नंतर थोडीशी हळद, तुम्ही हिंग पण टाकू शकता आणि हे चांगलं भाजून घ्यायची मिरची. आणि नंतर मग त्याच्यात आपण बटाटा आणि वाटाणा टाकून घेणार आहे चुरून. हळद आपण टाकायची. त्याच्यात वाटाणा उकडून घेतलेला आहे हिरवा आणि तो पण मॅश करून घ्यायचा आणि बटाटे पण टाकून घ्यायचे त्याच्यात. ते पण एकदम बारीक करून घ्यायचे बटाटे. हाताने चुरले तरी चालतील, नाहीतर तुम्ही चमच्याने पण असं चुरून घेऊ शकता. बटाटे पण मी हाताने चुरून टाकलेले आहे त्याच्यात. आता हे सर्व टाकून घेते बटाटे आणि परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घेऊ, त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ वरून आणि ही भाजी आपली चांगली परतून घ्यायची. आणि इथं मी कणिक पण मळलेली आहे. कणिक थोडीशी घट्ट मळून घ्यायची आणि कणिक झाली आपली रेडी. परत आपले मसाला पण रेडी झालेला आहे बटाट्याचा. आणि इथं मी गोल छोटीशी चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात बटाट्याची आपली भाजी टाकून त्याचा रोल करून घेते आणि लाटून घेते. आणि लाटून झाल्यावर ते भाजून घेतले तव्यावरती. तेल नाही तर तूप पण तुम्ही लावून त्याला भाजू शकता. दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घ्यायचं आणि खूप चवीला लागतं. हे तुम्ही एकदा करून बघा. घरगुती आपला पराठा. भरपूर बटाट्याची भाजी तुम्ही घालू शकता किंवा थोडीशी घालून भाजले तरी चालू शकतात. आता हे खूप छान झाले होता पराठा. चवीला तर खूप छान लागत होता. सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.